जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा पुरविले आले जय जय केली ते काळे माय तरी आयशी सांगा कृपाळवा पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा सेवेकरता निवडलेला अभंग विठाला पडदा जर सवरी केला तर लोकांना हवाई सोडा जर काय वाटत त्याला काय झाडं झुडे मस्त करावरी बांधा त्याला गुदमरून जातील ना लोक करावरी करा एका लग्न थोडंच लोकांना दाखवायला विठाला विठाला प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग माझ्या तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे जगाच्या मालकाचा दयाळूपणा सिद्ध करतात. भक्ताविषयी काय माझा दहीचा सागर गोड आहे, काय वर करुणा वत्सल आहे. जिल्ह्यापेक्षा तालुक्यात मोठा कलेक्टरला सुधरत नाही मग कुठला विठाला विठाला काय मालकाची ताकद. भक्ताच्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण करतोय. आळी या शब्दाचा अर्थ इच्छा. पुरविली आळी जे जे केली ते काळी. कालाचा भेद नाही. उन्हाळा असेल, हिवाळा असेल, पावसाळा असेल, घरात असेल, दारात असेल, जंगलात असेल, कोणीच तरी भक्त असेल, त्या ठिकाणी त्या भक्ताच्या अंतःकरणात एखादा भाव यावा, कल्पना यावी, त्याच्या अंतःकरणात एखादी इच्छा प्रगट व्हावी आणि जगाच्या मालकानं ती पूर्ण करावी असा पहिल्या कडव्याचा अर्थ. पुरविली आली जे जे केली ते काळी. विचारलं कोण असा आहे. महाराजांचं हृदय भरून आलं. माय तरी आईशी सांगा कृपाळवा पांडुरंगा. तुकोबाराय म्हणले बाबा अरे कोण आहे. तो विटेवरचा मालक आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोण करू शकतो तुमचे काम असं दुसऱ्या कडव्याचा विचारलं. महाराज भक्ताच्या अंतःकरणातली आली इच्छा पूर्ण करणारा तो जगाचा मालक आहे. अजून काय करतोय. तुकोबारायला विचारत होता एक व्यक्ती. कल्पना करा तुकोबारायला बोलायला भेटते त्या अर्थी तो किती अधिकारी असेल विचार करा. 2-4 अभंग पाठ करणार असेल का. 2-3 श्लोक पाठ करून दुसऱ्याचं इचकिनार असेल का. 2331 गाव वाचन पूर्ण होते माझं. मी पहिल्यांदा चालू नाही. 2331 गाव वाचन पूर्ण झाले. मला अजून स्वप्न नाही पडलं. एकच पाप केलं फक्त परमार्थात. त्याच्या व्यतिरिक्त कुठलं पाप नाही. दुसऱ्याच्या पैशाला हात लावला. या पापाच्या व्यतिरिक्त कधी पाप नाही केलं. तर अजून मला स्वप्न नाही. दुसऱ्याचं इचकिनाऱ्याला का स्वप्न पडेल तुकोबारायचं. त्या व्यक्तीला तुकोबाराय बोलत होते ना सर. काय अधिकार असेल त्या व्यक्तीचा कल्पना करा ना बाबा. अजून काय करतो जगाचा मालक. तर महाराज म्हणला खेतने येलो तरी ओचलवणी कडेवरी. काय माझ्या तुकोबारायची वाणी. महाराज म्हणले ती विटेवरची माय अशी कृपाळू आहे. त्या माईने अर्धा कडेवर घेतलं की ती खाली टेकीत नाही. त्या व्यक्तीने तुकोबारायला प्रश्न केला बाबा आपल्या सुद्धा लहानपणी आपल्या आई वडिलांना आपल्याला कडेवर घेतलंय. मग आपल्या जन्मदात्या आईनं सुद्धा आपल्याला कडेवर घेतलं. मग विटेवरच्या आईचं एवढं काय सांगायचं. महाराज म्हणले अरे जन्म दिलेल्या माईत आणि विटेवरच्या माईत फार मोठा फरक आहे. जन्म दिलेली माय कडेवर घेते वाईट आहे असं नाही.
ती सुद्धा आईच आहे, पण जन्म दिलेली आई कडेवर घेते. लेकरानं रडणं बंद केलं की कडेवरच पुन्हा खाली टेकीते. लेकरानं रडायला सुरुवात केली की पुन्हा कडेवर घेते. त्यानं रडणं बंद केलं की पुन्हा खाली टेकीते. ही जन्म दिलेली माय आहे. अजून एक कारण सांगतो तुम्हाला. लेकरानं जर रडणं नाहीच बंद केलं तर जन्म दिलेली माय मनुष्यक्ती मेल्यात किती त्रास द्यायला रे. कौरक घेऊ रे कडेवर, रे कमरड मोल्ड रे बाळा, कौरक तुला कडेवर घेऊ, इतका तरी शब्द तिच्या तोंडातून निघेल. पण विटीवरच्या माईनं सांगू तुम्हाला 227 लोकांना कडेवर घेतलंय. अशा कडेवर घेतलं की पुन्हा खाली टिकूच दिलं नाही. रक्ताच्या नात्यातल्या माणसाने 36 फुटाच्या सिंहासनावर लेकराला ढकलून दिलं. बापाच्या मांडीवर पोरग बसलो. आवाज करा थोडस गेला मॉनिटरला द्या. चांगली साऊंड सिस्टीम. 36 फुटाचं सिंहासन आहे. त्या सिंहासनाच्या पायऱ्या रेंगत रेंगत पोरग वरी गेलं आणि बाबांच्या मांडीवर बसलं. आकाशातल्या पूर्ण चांदणे हालत असतील, पण विटेवरच्या मालकानं दिलेलं आसन ते प्रविष्ट आसन आहे. आणि त्या चांदणीला ताकीद दिली, तो ध्रुव चांदणी म्हणून ओळखल्या जातील. याच्यानंतर तू लुकलुक करायचं नाही, हालायचं नाही. काय माईची ताकद आहे. घेतलेलो तरी उचलो कडेवरी. तिसऱ्या कडव्याचा अर्थ शेवटच्या कडव्यात तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस. माझे तुकोबरे म्हणतात ब्रह्मरसाचा घास खाऊ घालती, जीव घालती विटेवरची आई. तरी एक जणांनी केलंच. म्हणलं महाराज लहानपणी आपल्या सुद्धा आई वडिलांना आपल्याला खाऊ घातलं ना. त्याला सांगितलं रुमने ती तुकोबरायची वाणी आहे, ती गिरगावकरची वाणी नाही. जरा जरा पाठ करून बोलणाऱ्याची वाणी नाही. ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायची वाणी. विटेवरच्या माईच्या जीव घालण्यात आणि आपल्या माईच्या जीव घालण्यात फार मोठा फरक आहे. भूक लागल्यावर जीव घालती ती जन्म दिलेली माय. भूक लागल्याच्या नंतर जीव घालती ती जन्म दिलेली माय. पण जन्म दिलेल्या माईनं जीव घातल्याच्या नंतर पुन्हा भूक लागती. भूक लागल्याच्या नंतर जीव घालती ती जन्म दिलेली माय. पण जन्म दिलेल्या माईनं जीव घातल्याच्या नंतर पुन्हा भूक लागती. 18 दिवसाचं कुरुक्षेत्र भागवत सांगते. रक्ता मासाचा पुरे हाडा मासाचे ढिगलं येतं. रक्तास वाहू लागलेले दांड वाहिल्यासारखं. अशा परिस्थितीत 18 दिवसात 700 श्लोकाचं भोजन ब्रह्मरसाचं जेवण अर्जुनाला जीव घातलं. द्वापार युगात जेवले अर्जुन. अजून अर्जुनाला भूकच लागली नाही. तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस. असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला आपलं कीर्तन. ज्याला दाटण व्हाली ते जाऊ शकतंय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अल्पशा मतीने माझ्या जसा पेलवेल तसा अल्पसा भावार्थ तुमच्या समोर मांडला. मोठ्या श्रद्धेनं प्रेमाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्याच्यातला आजचा कितवा पाचवा दिवसाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीकडे आली. आनंद एका गोष्टीचे अधिष्ठान दैवत समाधीधन सद्गुरु महाराज स्वामी महाराज शिवानंद स्वामीजी समाधी महान महात्म्यांच्या अधिष्ठानाचं दर्शन माझ्यासारख्या पामराला झाले. माझं महत् भाग्य. सर्व श्रोतावर्ग सिद्धनाथ नावाचं गाव, गावातही सिद्धता असं नावात आहे गोडवा. तिथं साधूचं अधिष्ठान. या सिद्धनाथ नगरीतील सर्व ग्रामस्थांना धन्यवाद प्रणाम करतोय. मला कोणाचंही नाव माहित नाही, पहिल्यांदा आलोय त्याच्यामुळे कोणाचंच नाव माहित नाही. सर्वांचे नाव घेतलं असं गृहीत धरा. गावात जेवढ्या नावाची माणसं असतील तेवढ्यांना धन्यवाद. संस्थांची कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव वगैरे का असतील सर्व ग्रामस्थ तथा महाराजावर अत्यंत भक्तीनं महाराजांच्या समाधीवर डोकं नमवणारा हा पंचक्रोशीतील सर्व भक्तवर्ग सर्वांना वक्त्यांना त्यानं प्रणाम करतो आणि अभंगावर बोलायला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला. एक जण म्हणला महाराज 25 वर्षापासून मी भजन करतोय पण अजून माझी एक पण इच्छा पूर्ण केली नाही. काय कारण असेल? एकही इच्छा माझी पूर्ण केली नाही. कारण काय? महाराज म्हणले तू भजन करतो म्हणजे उपकार थोडाच करायला.
25 वर्षापासून तू भजन करतो, काय नवलाची गोष्ट आहे? उपकार करायलास का तू भजन करणं म्हणजे? आणि तू भजन करत असताना पुण्य झाले हे नेमकं पाहिलं. तू भजन करत असताना त्याचे नियम पाळलेत का? एक जण म्हणला माझ्या गळ्यात माळ आहे, ठीक आहे माळ घातली तू, पण माळीसारखं वागला का? आता उद्या सक्रात आहे. सौभाग्यवती बायका कुंकू लावतात मालकाच्या नावानं, पण मालकाला जर देवा इतकी मानित असेल तर तिला पतिव्रता, आणि त्याच्या नावानं कुंकू लावून जर त्यालाच पिठलं हटायला लागत असेल तर त्याची बायको म्हणता येईल, पण पतिव्रता कशी म्हणता येईल? नाही ना. गौरावयासाठी स्वामी शिवेची कसोटी. गौरव जर करून घ्यायचा असेल तर त्या योग्यतेच्या कसोटीत उतरला पाहिजे ना, कसोटीत उतरला पाहिजे. मंगळसूत्र 1.5 किलोचं घातलंय, त्याला काय अर्थ आहे? 1.5 किलो सोन्याचं मंगळसूत्र घातलंय, पण मालकावर जर तितकी श्रद्धा नसेल तर एवढं मंगळसूत्र काय करायचंय? मंगळसूत्र बारीक असावं, पण 100 फुटाच्या अंतरावर देव असावा, आणि 100 फुटाच्या अंतरावर स्वतःचा पती असावा. देवान म्हणाव बाई इकडे, बाईन सांगा थांब तिथं, तुला टाइम असला तर आधी मालकाला पाणी. भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव. देवाकडनं जाता बाईनं मालकाकडे जावा, तिच्या मंगळसूत्राला कुंखाल किंमत, तिला पतिव्रता म्हणता येईल. हाच नियम वारकऱ्यांनी आपल्याकडे घ्यायचा. बाईच्या गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू असावं, देवापेक्षा जास्त प्रेम तिचं मालकावर असावा. तसं आपल्या सुद्धा कपाळाला गोपीचंद बुक्का असावा, गळ्यात तुळशीची माळ असावा, आणि प्राणापेक्षा देवाला जास्त मानावा. त्याच्या इच्छा पूर्ण करीन ते. उगाच एक जण म्हणला मी भागवत पाठ केलं, मग हानतू काय आम्हाला? अरे त्या जगाच्या मालकानं तुला भागवत वाचण्यासाठी शरीर दिलंय. अरे भगवंताने हे शरीर भजन करता दिलंय. तू काय म्हणतो मी भागवत पाठ केलंय, मी रामायण पाठ केलंय, मी आमका ग्रंथ पाठ केलाय, मी गाथा पाठ केलाय? काय नवलाची गोष्ट आहे का? जर तुला मसळ केलं असतं तर गाथा पाठ केला असता का? जर तुला लांडगं केलं असतं तर कीर्तनात आला असता का? जर तुला वाघ शोह केलं असतं तर परमार्थ करता आला असता का? प्रथमतः त्याचं वर्णन करावं त्या मालकाचं की त्यानं हा सुंदरसा देह दिलाय. आपण करतो काय नवलाची गोष्ट आहे, आणि आपण करत असताना कितपत पुण्य होते हे ज्याचं त्यानं तराजू लावून मोजलं पाहिजे. 3 घंटे एक जणानं काकडा केला आणि घराकडे जाताना दुसऱ्याचा हरभरा उपटून घेऊन गेला. काय त्याचा काकडा करण्याला अर्थ आहे का? काय अर्थ आहे त्याला? अद्याप नाही. आपण आचारसंहिता किती पाळतो हा महत्वाचा भाग आहे. पण आपण भक्ती करत असताना ती त्याला आवडत असेल का? ती त्या जगाच्या मालकाला तपासल्याच्या नंतर ती त्याला मान्य असेल का? आणि जर ती भक्ती त्याला मान्य असेल तर तुम्ही रातच्या 2 वाजता हाक मारा, काम सांगा, त्या अंगावरचं पांघरून फेकून देऊन आपली इच्छा पूर्ण करील. पण त्याचा विषय नारायण बनला पाहिजे. नारायण
का होवी ये सुंदर नारायण विधि सुगंधा नारायण ज्याचा विषय देव बनलाय त्याच्या इच्छा पूर्ण करते केली कोणाची. एक व्यक्ती देवदर्शन करता गेली. तुमच्या माझ्यासारखी माणसं त्यांना मंदिरात येऊ देत नव्हते. बरविली आली सांगतोय त्याची इच्छा कशाला मोडी तर बोलू द्या. दर्शना करता रात्रीच्या 2 वाजता एक व्यक्ती गेली मंदिराकडे. 10 साडेदहाला ला माझ्या विटेवरच्या मालकाची शेज आरती झाली. आता स्वामी सुखी निद्रा आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. शेज आरती झाली. मंदिराला किलूप लागले. सर्वजण झोपलेली. रात्रीचे 2 वाजलेले आणि 2 वाजता एक व्यक्ती देवाच्या दर्शनाकरता महाद्वारात गेली आणि महाद्वारातून हात जोडे, प्रभू देता का दर्शन. उघडा ही आम्ही आलो राया. उघडा ही आम्ही आलो राया. तुमच्या दर्शन करता आलोय. दिवसभर मला मंदिर उघडा असताना कोणी येऊ देत नाही मालक. मला द्या दर्शन. मोठ्या आवेशात हाक मारली. आजूबाजूच्या लोकांना आवाज गेला आणि त्या घरातली माणसं उठली. हातात जे पडल त्या लाकडानं त्या व्यक्तीची पाठ फोडून काढली. फडा 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 जे हातात सापडून त्यानं मारलं. पुरविली आली सांगतोय. तशीच घरी परत आली. सकाळचा नित्यनेम आटपला. पाठीमागची काम आटपून घेतली. 2 दिवस बायकोला पाठ पाहू दिली नाही. एके दिवशी सकाळी काम आटपून तुळशी वृंदावनापाशी भजन करीत बसले, पण दिशा बदलली. बाई हुशार होती. त्या बाईने विचार केला, आपले मालक कधी मी भजन करत असताना पंढरपुराकडे कळसाकडे बघून भजन करतात. आणि यांचं गाव होतं मंगळवेढा. आणि मंगळवेढ्यातून पंढरपुराकडे तोंड करून ते कधी भजन करायचे. पण आज आपल्या मालकानं पंढरपुराकडे पाठ कशा करता केली असेल. बाई हुशार होती. बाई चतुर होती. ती दागिन्यासाठी मालकाला भांडणारी नव्हती. सोन्या नाण्यासाठी मालकाला त्रास देणारी बाई नव्हती. ती विद्वान माऊली होती. शहानिशा केली. पण चतुर आणि विद्वान असल्यामुळं ती शिल्लक काही बोललीच नाही. तिच्या लक्षात आलं आपल्याला कळू नये याच्या करता मालक आपल्याला पाठ दाखवत नाहीत. एके दिवशी दुपारी विचारलं, धनी तुमच्या पाठीला काय लागलं होतं? अंतकरणाला हात घातल्यासारखा झाला. आणि त्या पतीने पत्नीला सांगितलं, लक्ष्मी प्रिये, एका पात्रात
शेवालाहून पाय घासरला. चंद्रभागा म्हटले नाही बरं, हा चंद्रभागा म्हटले नाही. एका नदी पात्रातून शेवाल्याला दगडावरून पाय घसरला आणि पाय घसरल्यामुळे प्रेमी खडकावर पाठीवर पडलो आणि त्या नदी पात्रातलं खडक माझ्या पाठीला लागलं. बाई हुशार होती, मी अगोदर सांगितलं तुम्हाला. त्याच्यावर 1-2 दिवस गेले आणि एके दिवशी सहज विचारलं, धनी तुम्ही जिथं आंघोळीला जाता तिथं खडक नाही, तुम्हाला गौपदापाशी कोणी आंघोळ करू देत नाही. गौपद माहिती ना तुम्हाला, मंगळवेड्याला गोपालपूरच्या बाजूला. इथं तुम्हाला आंघोळ कोणी करू देत नाही आणि जिथं तुम्ही आंघोळ करता तिथं खडक औषधाला नाही. मग तुम्हाला कोण्या नदीतलं खडक लागलं? डोळे भरून सांगितलं, सोयरा सावधी मला वाटलं तुला कळणार नाही. विठेवरच्या मालकाच्या ज्या वेळेला दर्शनाला गेलो सोयरे, रात्री मी हात मारली. मालक तर मंदिरातून बाहेर नाही आले ग, पण परिसरातल्या माणसाने उठून माझी पाठ फोडून काढली. त्यांना नदीतलं खडक नाही लागलं, माणसाने लाकड मारले. त्या बाईने सांगितलं, मालक ज्याला तिळाईत की तुमची दया येत नाही, रात्रंदिवस तुम्ही त्याचं भजन करावं. कधी कधी तुमचं जर भजन करायचं राहिलं असेल तर तुम्ही जेवत नाहीत, एकटा आपल्याला जेवायला भेटत नाही. आधा कदा इकून ताक भाकरी जर कुठून भेटली, भात काही भेटलं तर ते सुद्धा भजन केल्याशिवाय खात नाहीत. इतकी तुमची त्याच्यावर श्रद्धा आणि त्याची तुमच्याकडे तिळा इतकी सुद्धा नाही. ठीक आहे धनी, धनी मी विटेवरच्या मालकाच्या विरोधात बोलते अशातला भाग नाही. पुरविली आली सांगतोय, पुरविली आली. पण धनी तुमची पत्नी राहत्याला मला सुद्धा काही अपेक्षा आहे. माझ्या मालकाने सतत भजन करावं आणि माझ्या मालकाच्या पाठीवर क्रोडावा हात नाही टाकावा आणि कुणीतरी लाकडाने मारावा, ही माझ्या मालकाची अवस्था. मला काय वाटत असेल तरी ऐकल्याच्या नंतर, मी तुमची धर्मपत्नी आहे, मी तुमची अर्धांगिनी आहे स्वामी. का त्या मालकाला दया नाही हवी? अहो मतीने भरकटलेली माणसं, ज्यांचा बुद्धांक कोलमडलेली माणसं, जातीपातीच्या भाषात पडलेली माणसं ही अज्ञानी असतील हो मालक. पण विटेवरचा मालक ना सर्वांचा मालक आहे. प्रभूची लेकरे सारी, त्याला तुमची का दया येत नाही? त्या महात्म्याच्या लक्षात आलं, बायकोनं जास्त अंगावर काढून घेतल्याचा भान दिसतोय. एके दिदीला सांगितलं, प्रिय अगं अडचण असेल माझ्या मालकाला, अडचण असेल माझ्या बापाला. बाप म्हणायची चोखवर आहे, बाप 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 बाप. जयासाठी तप धावा, तो हा उघडाची पाहावा, आणि जयासाठी यज्ञ तप, तो हा मदनाचा बाप. बाप शब्द वापरला, बाप. काय वाणीची श्रीमंती असेल. आपण हातानं तर काहीच करू शकत नाही, पण जीभ सुद्धा काही काहीची हलकट झाली. आणि जयाची दो दारे नासले. लहाने गुरुजी, ज्याचे 2 दार खराब झाले त्याला जगात थारा नाही. जगात बरोबर, जगात थारा नाही. आगा रसने काम तृप्तीची इंद्रिया, दिशा सांडोली अवगमलिया, आणि पाय लंकेश्वराया कवन असता का. ज्याचे 2 ठिकाण खराब झाले त्याला जगात थारा नाही. जगात थारा नाही. जीभ नावाचं ठिकाण अत्यंत घाणेरडे, अत्यंत घाणेरड. ज्यानं आचरण सांभाळून जीभ जर सुटली तरी बी संपला. ज्यानं जीभ सांभाळली आणि नैतिकता जर मातीत घातली तरी संपला. अगा 2 द्वाराची वाटी, जिथं पाराशरासारखं वाजलाय, जिथं नारदासारख्यांची फजिती, जिथं ब्रह्मदेवासारख्यांची फजिती. हे लोकांच्या लक्षात आलं, वाणीची श्रीमंती फार गोड आहे. तो हा मदनाचा बाप. हे सोयरे, काय माझा जगाचा बाप आहे? अगं का दर्शन देण्याची अपेक्षा करशील? एक दिवस तुला आणि मला सोबतच दर्शन देईल. सोयराबाई म्हणल्या, मला नाही वाटत इतकी आपल्याला दया करतील. त्याच्यावर 3 रात्र गेल्या आणि 4थ्या दिवशी सकाळी पर्वणी होती. ते पर्व
पर्वणी द्वादशीची होती आणि सकाळी चोखोबराय द्वादशी सोडायला बसले. द्वादश सोडण्यासाठी 18 तासापूर्वी शिजलेला भात खराब झालेलं ताक होतं. पाणी पिरवलं, घास घेतला. तेवढ्या अवकाशात जगाचा मालक दारात आला. चोखोबराय पंक्तीला बसले जगाचे मालक आणि चोखोबराय तिथे जेवले. मी सांगतो करे ही ब्रह्मांडाचा मालक घरी जाऊन जेवला. गिरगावकर सांगते म्हणून नाही. एका जनार्दनी आईसी चोखियाची मात जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. माझे तुकोबाराय सांगतात नुसतं दर्शन द्यावा एवढी अपेक्षा होती तर ब्रह्मांडाच्या मालकाने घरी जाऊन ताकन भात खाल्ला आणि त्यांची इच्छा पूर्ण केली. काय परिस्थिती असेल त्या काळातली कल्पना करा. आणि त्या परिस्थितीत जगाच्या मालकाने विटीवरून उडी टाकून माझ्या चोखोबरायच्या घरी जेवायला जावा. नारद सोबत होते, गरुड सोबत होते. ती इच्छा पूर्ण करावी, पुरविली. आणि अजूनही पुरावा सांगतो. एक मुलगी आई सोबत गेली, वनात गेली, जंगलामध्ये आई सोबत गेली. आई शिकारी करता गेली. पण त्या आई सोबत ती मुलगी सुद्धा शिकारी करता गेली. कारण लहान लहान पशु पक्षी धरून खाणं हे त्यांचं खाद्यच होतं. ससा धरायचं, कोलं धरायचं, काय काय असतील असे चित्र लावरं धरून त्याच्या पाठीमागं पळून ते छोटी छोटी प्राणी खाणं हे त्यांचं ते खाद्यच होतं. मग आई शिकारीच्या पाठीमागं पळत होती आणि मुलगी त्याच वेगानं आईच्या पाठीमागं पळत होती. पण शिकारी त्या वेगानं पळाली, त्या वेगानं ती आई पळत होती. शेवटी मुलगी थकली आणि तिला दम लागला. एका झाडाच्या सावलीखाली ती उभी राहिली. पुरविली. आई सांगतोय उदाहरण क्रमांक 2. बऱ्याच वेळा आई अशी 1-2 किलोमीटर पळत राहिली. शिकार निसटून गेली. आईनं पाठीमागं पाहिलं, आपली मुलगी आली का? पण पाठीमागं मुलगी दिसत नाही. काय करावं? वापस आली. कुठे असेल ती मुलगी आपली? कुठे असेल? बघता बघता त्या आईला सुद्धा दम लागलेला होता. ती सावकाश गेलेल्या रस्त्यानं त्याच रस्त्याने परत येत होती. तिच्या लक्षात आलं याच रस्त्याने आपली मुलगी थांबलेली असेल. आणि मग काय प्रकार घडला? ही मुलगी ज्या झाडाखाली उभी होती त्या झाडाच्या बाजूने एक सुंदरशी पाऊल वाट होती. पूर्वीच्या काळात पाऊल रस्ते असायचे. आता ह्या गाड्यांची संख्या भरपूर झाल्यामुळे पाऊल वाटेंची संख्येचा काही विषय राहिला नाही. ज्याच्या त्याच्या शेतात सुद्धा आता पाऊल वाट राहिली नाही.
माणसं शेताच्या बांधापर्यंत गाड्या घेऊन कालायतच मेनामा, काळाची गरज आहे, त्याच्या विरोधात नाही बोलायचं. मालाची देवाणघेवाण इकडे तिकडे नेणं याच्याकरता रस्ते असावा महत्वाचा भाग आहे. पायीच चालावा अशातला काही भाग नाही, पण ज्याला चालायला भेटत नाही त्याला व्यायाम करावाच लागतो. काही काहीच्या पुगिरायची तर भांड्याला बाई आहे, इतक्यापर्यंत ठीक असेल. धुण्याला बाई आहे इतक्या सुद्धा ठीक असेल, पण स्वयंपाकाला सुद्धा बाई आहे. एक जण म्हणला आमच्या इथं खाऊ घालायला सुद्धा माणसं येतं मॅच बर. आणि तो मला सकाळी 5 वाजता व्यायामाला दिसला. कोणाच्या गाडीनं उडीला मेला परवाच्या दिवशी. म्हणजे निदान काय राहणार तरी करावं. डांबरचा गाडीवाल्यानं इन्कम टॅक्स रोड टॅक्स भरलेला आहे, व्यायामाचा रोड टॅक्स भरलेला आहे. कसा सकाळी मला सांगा असं कसं शक्य आहे ते? व्यायाम करू नका अशातला विषय नाही, पण ही करायची वेळच येऊ नये. त्याच्यापेक्षा आपलं काम आपल्या हाताने केलं तर काय हरकत आहे. जोपर्यंत आपले हातपाय उचलते तोपर्यंत माठापासून जाऊन जर तांब भरून पाणी प्यायला घेतलं तर काय हरकत आहे. पण इतकी मोकार टेप झाली लोकांची, इतकी मोकार टेप, असं वाटतंय की मी इंद्राचा चुलताच आहे. त्याच्यामुळे आपल्या पाठीमागे लागले. पूर्वीची माणसं 500 एकरवाला माणूस त्या पाऊल वाटावून चालले. बरं 500 एकरवाला माणूस सुद्धा आकड्याची काठी कुरकुर वाजणारा बोट शेतात येडा करायला जायचा. ज्याला 1.5 एकर जमीन शेती कोणीकडे पत्ता सोंगळ्या आहेस का काय? 1.5 एकर शेती संध्याकाळचा ठिकाणा नाही आणि तुला कोणीकडे याचा पत्ता नाही. देवाचा सासरा गिसरायस काय तू? इतका इतका नाला पण म्हणते कसा कडे परिस्थिती नाजूक झाली, तुला रुमण्यात आणायला पाहिजे. तुला तू 1.5 एकर जमीन माहित नाही, परिस्थिती नाजूक झाली, लाज वाटायला पाहिजे. चला रस्त्यावर सांगत होतो. रस्ता होता, सध्या रस्त्याने 2 माणसं चालली, कर्तव्य हरपून गेली माणसं. 2 जण रस्त्याने चालत होते आणि या मुलीने दोघायला बघितलं. दोघही सुंदर होते, पण त्याच्यापैकी एक इतका सुंदर होता की कशी वेद लागत होते रे. पाहिल्याबरोबर वेद लागायचे. इतका सुंदर चेहरा, इतका सुंदर. डोळ्याची भूक नवजे माझ्या पाहता श्रीमुख सुखावले सुख. डोळ्याची भूक नवजे माझ्या. नुसतं मुख बघितल्याच्या नंतर सुखाच्या पलीकडचं सुख सुखावत होतं. काय त्या रूपात ताकद आहे. महाराज ते एका ठिकाणी म्हटले हे साजरी ते बघितल्याच्या नंतरच मला सुख झाले. सुख झाली हो साजरी, सुख झाली हो साजरी. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजन. इतकं रूप सुंदर, इतकं रूप सुंदर. काय बेंडकी असं आणि बेंडकी डसत नाही, उलट बेंडकीला यायचंच भेव आहे. एखाद्याचा पाय अंगावर पडतो का काय? बेंडकीचं याय काहीच भेव नाही. विठाला विठाला त्या मुलीने विचार केला काय अशा मायनाक्षा गंगात बुडील्या तरी कुठून सुधरा त्यांना.
अहो लांडग्याचा आवाज ऐकल्यावर शेळ्या बोलत नाही तर कीर्तनात बोलायल्यात म्हणल्यावर शेळ्यापेक्षा काय करणं. विठला विठला जिचं चरित्र सांगायलो ती कोण होती आणि ह्या कोण आहेत दोन्हीतला फरक तुम्हीच लक्षात घ्या पुढे पर्यंत. तिने विचार केला हे रूप योग्याला सापडत नाही, तप्याला सापडत नाही, जप्याला सापडत नाही, चांगल्या चांगल्या ज्ञानाला सापडत नाही. जैन हाडाच्या काळ्या केल्यात, रक्ताचं पाणी केलंय, कातडी हाडाला चिटकली, जीवन अख्खं ज्याच्यासाठी जाळलंय त्याला सुद्धा देव सापडत नाही. आणि आपल्याला बघायला भेटलाय, आपण याच्या व्यतिरिक्त कोणाला बघायचंच नाही. झाकले पोरीन डोळे त्याच्याकडे पाहून, बंद केले डोळे, बंद. तो दिसेल तोपर्यंत पाहतो की, आणि तो दिसेल असा झाला की डोळे बंद करून टाकले. तिने विचार केला हा इतका सुंदर दिसतोय, या रस्त्याने चालता चालता याला झाडं सुद्धा प्रसन्न होते त्याला बघितल्याच्या नंतर. त्या अर्थी या सर्वाला निर्माण करण्याची ताकद याच्यात आहे. हा जगाचा मालक असावा, त्या अर्थी आपण याला बघितल्याच्या नंतर पुन्हा जीनच्या पॅन्टीवाल्याकडे पाहायचंच नाही, हे तिने ठरवून टाकलं आणि डोळे बंद केले. आई आली. आई रागावली, मूर्खच की काय म्हणे, अगं मी 3 किलोमीटर पर्यंत तुझ्यासाठी शिकार करण्यासाठी पळाले, तू नुसती पाठीमाग मदतीसाठी आली नाहीस. आई ग काय सांगू, तू किती वेगात पळत होतीस ग, तुझ्या वेगाला जवळ करणं माझी ताकद नव्हती, मला दम लागला ग, म्हणून मी झाडाखाली थांबले. बरं ठीक आहे, चाल लवकर, ऊन होतंय, आपल्याला घरी जायचंय. तिनं सांगितलं आई आतापर्यंत तुझ्या मागे चलत होते, आताही मागे चालणार, पण आता तुला धरावं लागेल, आता मला पुढचं काही दिसत नाही. आई म्हणली वेळपट का काय पोरगी, हिच्या अचानक डोळे कसे काय गेले. पुरवली आई सांगतोय, पुरवली आई, अचानक डोळे कसे काय गेले. आईनं निवगेकर पोरीचे हात पाहिले की हिने विषारी झाडाला हात लावला असेल का, की जेणेकरून विषारी झाडाला हात लावल्याच्या नंतर तिने डोळ्यावरून फिरवला असेल का, आणि म्हणून हिची दृष्टी आंधळी झाली असेल का. पण तसा हातही कशाने भरलेला नव्हता, जवळपास तसं झाडही नव्हतं. विचारलं तू कशाला हात लावलास, आई मी कशालाच हात लावला नाही. मग तुझे डोळे गेले कशाला, गेले नाही म्हणे मी घातलेत, मी स्वतः अंधगीर झाले. कशा करता नाही, फार सुंदर जीव पाहिलाय, अति सुंदर रूप पाहिलंय. त्या आईने विचारलं कोण होतं, तो माणूस होता. बरं ठीक आहे म्हणले, तू सुंदर माणूस पाहिलाय, पण तुझा फायदा काय, काय नाही म्हणजे मला त्याच्यासोबत लग्न करायचंय. आईच्या लक्षात आलं नक्की हिच्या डोक्यावर परिणाम झाला असेल, कारण ती कोण होती माहितीये, आसोली. ती आसोलीन होती, आसोलीन, आणि तिला लग्न करायचं होतं सुंदर व्यक्तीसोबत. तो सुंदर व्यक्ती होता जगाचा मालक, कारण ज्याच्या रूपाकडे बघितल्याच्या नंतर झाड प्रसन्न होत होतं तो माणूस असेल काय. आपले चेहरे पाहिल्यावर घरचे सुद्धा घाय भरायले. हो, एका माईनं पोराच्या खसाला तिला पाव पाव हिरी तुडी टाकली, हिरी तिरी, इतके काही काहीचे चेहरे घाण. हो, काहीच्या घरी गावरान तूप खाला, चांगलं घर राहिला, भारीची गाडी बसायला, पण त्याचं तोंड पाहिलं असं वाटतं कशात उडी टाका. इतके उंगळ काही काहीचे चेहरे, सगळं खातील पितील सगळं जाणे सर, तरी पण काहीचे चेहरे खराब. मांजर रडू लागली आमच्या इथं चौकात, शेलुडा. मी शेतात चाललो येडा करायला, ना दे शेतीचा, तिच्याशिवाय कसं जगल. किती श्रीमंत झाला म्हणजे चांदीचं पिठलं सोन्याच्या भाकरी खाता येत्या. एक जण आपल्याकडे 500 कोटी, मला हानतूक का, तुझ्याकडे 500 नाही 1000 कोटी असू दे, पण बनलं खातो का सुंदर्या, तुला भाजी भाकरीत लागेल ना, शेतीचा ना दे मला. जाता जाता कोपऱ्यावर चौकात मांजर दिसली, रडू लागली. मी म्हणलं बाई तू काऊन रडायली, काय नाही म्हणली, हे माणूस मला आडवा चाललाय तेव्हापासून उंदीरच भेटन. म्हणजे काही काही माणसाची थुत्र मांजरासाठी सुद्धा घातक आहे. मला असं वाटतं यानं चांगलं बघायचं शिका, चांगलं बोलायचं शिका, चांगलं वागायचं शिका. आपल्या चेहऱ्यात ताकद येत असते, कर्तव्यानं माणूस मोठा होत असतो. मी एवढा सुंदर बघितलाय, मी त्याला मनानं वरलंय. काय नाव ते म्हणजे मला माहित नाही, कोण असेल तेही मला माहित नाही, पण माणूस हे इतकं खरंय. आई
आईच्या लक्षात आलं, चला परिणाम झाला असेल, आपण घरी नेऊ, तिचे वडील काय इलाज करायचे ते करतील. घरी आल्या वडिलांना सांगितलं, अहो बघा की पोटी डोळे उघडीत नाही, का डोळे झाकले? विचारलं बाबानं, का ग बाई तू डोळे का झाकले? बाबा ऐका ना, मी एवढा सुंदर व्यक्ती पाहिलाय, मला तो जर पुढे आला तरच डोळे उघडायचे. वडिलांना सांगितलं, बरं ठीक आहे, जरी तो पुढे आला तर तुझा फायदा काय? काय नाही म्हणले, मला त्याच्याशी लग्न करायचं. डोकं खराब झालं म्हणले तुझं. ज्याला संध्याकाळी जेवायला नाही तो 20 पोरी पाहलाय. ज्याला संध्याकाळी जेवायला नाही ते 20 पोरी पाहा लागलाय. सगळ्या मुलीचा जर बायडाटा त्याच्या घरी जमा केला तर एका दिवसाच्या भाकरी बायडाट्यावर भासत्या, इतके त्याचे इथं कागद जमा झाले. तरी ते म्हणतो उंची न कमी, एकीची उंची जास्त आहे, एक थोडी सावळीचे, एक जास्तच गोरी आहे, उन्हात गेल्यावर लालच. माणसांच्या मुलीला नापास करायले आणि इतका सुंदर आसवणी सोबत कसा लग्न करीन? शंका येणं साहजिकच आहे बापाला. पागलेस का काय नाही तू? पण आता पोरी घ्यायचं नाही माझ्या. आता पहिले पोरं पाहायला जात होते ना, याच्या अगोदर 3 पोरी पाहायला गेलत्या. माझ्या वाचनात 3 मुली पाहायला गेलत्या नवरदेवाला. त्याच्यानंतर सगळे नवरदेवच पोरीला पाहायला चालले. आता इथून पुढे असा काळी मुली नवरदेवाला पाहायला जातील. आणि गेल्या एका गावात, हो गेले बघा, पण नाव विचारायची पद्धत तिकडे इकडेच असते. त्याच घरी मग एक जण म्हणला इंग्लिश मध्ये नाव विचारायचं, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम. नादच लावला. चहा सांगायला गेलात, म्हणला व्हॉट इज युअर नेम. बायको म्हणजे इतकं काय हो नाव? त्या पुरीला विचारा, मला चहा म्हणा ना. ते म्हणला लक्षातून जाऊन म्हणून म्हणायला. तिथे गेल्यावर पुन्हा विसरायचं. आता हे 10वीत 3दा नापास झालेलं होतं. आणि पोरगी शिवाजी बुवा WMA इंग्रजी, WMA बरोबर, WMA. व्हॉट इज युअर नेम? त्या पोरीनं असं उत्तर दिलं, यानं मागं पाहिलं, मागचा म्हणला पुढे पोरगी, मागं हो जागच्या जागेवर पॅन्ट पिवळी झाली. हा यायचा कार्यक्रम आटोपला. मुलगी लगेच म्हणजे आपलं नाव वसंत, मला नाही पसंत. तू बापाच्या जीवावर खातो रे. हा दिवसभर बस स्टँडला फिरतो जीनची पॅन्ट घालून, खोटाने खाणार काय? बापाने पोरी सांगितलं नाही, तो इतका सुंदर दिसतो त्या आरतीच्या जगाचा मालक आहे. जाता जाता पुन्हा सांगतो, ज्याचे लग्न राहिले त्यांनी शांतपणा करू नका. मै शपथ घेऊन सांगतो, काळब्या करायला. मी महाराष्ट्रात 2331 गाव पाहिलेत, मी गांजावरून नाही पाहिले. मी विवेकानं पाहिलेत. लय परिस्थिती बिकट हे, पॅन्टीवाले हो, पाहुण्याची जी सापडत तिच्या सोबत लग्न करा, नाही तर संस्थानं वाढवा लागतील बापू. हो, कारण यालाच जागा लय मोठी कुठं, आपण गहू कुठं पेरायचा? मग हा मठ लय मोठे बांधल्यावर कुठं पेरायच्या जेवाऱ्याने गहू नुस कुठं लावायचे? हिशापात राहा जरा. देवान हा पवित्र देह दिला, येडेवानी करू नका. आपल्या मायबापांना नाना प्रकारचे कष्ट करून आपल्याला मोठं केलंय. भाकरीची व्यवस्था केली, त्याच्या आनंदात माती नका टाकू. भाई तू कशाला त्याला वरलं नाही? आणि जरी तू आवडत असेल पण त्याला तू कशी आवडशील बाई? पुरविली आली सांगतोय, माझ्या तुकोबरायची वाणी खोटी कशी होईल? त्या पोरीनं सांगितलं, बाबा मी त्याला आवडते का ना आवडते त्याचं तो ठरेल, पण प्राणाची असं दटकळे, हृदयाची आंबुतोळे, निर्वाळीले भोगोळी तयाशी का. प्राणाच्या देठापासून, हृदयापासून मी त्याला निर्वाळले. त्याला मला पसंत करायचं का न करायचं तो ठरेल, पण मी त्याला मानले. बघता बघता 5-4 वर्ष निघून गेले. त्याच्या नावाचा जर जप करावं तर नाव माहित नव्हतं, त्याच्या कुळाचा जप करावं तर त्याचं कुलही माहित नव्हतं. म्हणून त्याच्या रूपाचं ध्यान करीत होती. रूपाचं जे रूप पाहिलं होतं का, त्या रूपाचं काय रूप आहे, काय रूप आहे, काय रूप आहे, काय रूप आहे. सुंदर दे ध्यान उभे विठेवरी. काय काय त्या रूपाची ताकद आहे, काय ताकद. कसा सकुमार होता रे? सकुमार मदना
कंस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. काय रूप असेल बारस आणि त्या रूपाचं ध्यान करत होती. त्या रूपाचं ध्यान करता 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 तिचं शरीर त्याचं रूपमय झालं आणि अंतःकरण त्याच्या नावानं झुरत होत. एके दिवशी देहच ठेवून दिला. बापानं पोरीच्या अंत्यविधी केला. तोपर्यंत काही वाटलं नाही, पण ज्या दिवशी राग सावडायचा कार्यक्रम होता अस्थि संचयाचा, राखुंड अस्थि भरून गंगेत, गोदावरीच पात्र अशा पवित्र गंगेत टाकायच्या अस्थि ठरवल्या. काय आप्त सुखी असतील त्या सर्वांच्या सोबत त्या मशानात पोचले. पोरगी अस्वलीने, आई अस्वलीने, बाप अस्वल आहे. पोरीच्या राखुंड्याच्या ढिगलात हात घातला. बापाचा अंतःकरण धावलं. बाई, अख्खं जीवन त्याच्यासाठी जाळलंच ग बाई, पण त्याला तुझी तिला इतकी सुद्धा दया आली नाही. राखाचा पुंज भरला. पवित्र गंगेच्या पात्रात राख सोडून दिली. ती गंगा आनंदाच्या लहरी देत होती. आवाज दिला राजा, अरे तुझ्यासारखा नशीबवान आतापर्यंत मी माझ्या पात्रात कोणी पाहिला नाही. अस्वलाने गंगेला प्रश्न केला, हे पापनाशिनी, अनंत पाप्याचं पाप देणारी पवित्र गंगा माय, हे तीर्थराज, कशाला पुनीत आहे मी? काय माझं भाग्य उदयाला आलं की जेणेकरून आतापर्यंत कोणाला न बोलणारी गंगा माझ्यासारख्या अस्वलाला बोलती? त्याला ती माझ्याकडे काय मोठे? काही नाही राजा, तू जिची राख ह्या गंगेच्या माझ्या पात्रात टाकलीस, ही इतकी अधिकारी मुलगी आहे, ही तुझं नाव फार मोठं करेल. रडू लागला. हे पवित्र पापनाशिनी, काय सांगू मुलीची? अख्खं जीवन तिने कोणीतरी एक सुंदर व्यक्ती पाहिला आणि त्याला पाहता पाहता जगातल्या कुठल्याच व्यक्तीकडे बघण्याचं सोडून दिलं. एवढा मोठा सुंदर निसर्ग बघण्याचं सोडून दिलं. जन्मदात्या माईला सुद्धा मरेपर्यंत बघितलं नाही, जन्मदात्या बापाला सुद्धा बघितलं नाही. इतका कोण तिला सुंदर दिसलाय आणि त्याच्यासोबत तिची लग्न करण्याची इच्छा होती. तो मानवी देहधारी अस्वली सोबत कसं लग्न करील? त्यावेळेला गंगेनं कौल दिला, बाबा, जिना अंतःकरणानं त्याच्याकडे अपेक्षा व्यक्त केली तो जगाचा मालक तिचा पूर्ण करील. त्याला ते खोटं वाटलं. कसं शक्य? ब्रह्मांडाचा मालक अस्वली सोबत लग्न कसं शक्य? एका पोराला सांगितलं, तुला 300 कोटी रुपये देतो, अस्वली सोबत लग्न कर. बस स्टँडला भीक मागणारा माणूस सुद्धा अस्वली सोबत लग्न करणार नाही. अस्वलीच्या जीवावर पोट भरील तिला नाचून. अस्वलीच्या अशा नाकात व्यसन घालत असते, त्याला मदारी म्हणतात ना पूर्वीच्या काळात. माकड आणि ते वगैरे नाचवायचे. लग्न कसं करील तो? रस्त्याला भीक मागणारा माणूस सुद्धा. हा कोण होता माहितीये? हिने ज्याला वरलं तो. तुम्हाला मला इथे किती दिवस बसवायचे? ज्याच्या हातात त्याला देव म्हणतात. त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा. कल्पना कर बरं, मी इथून गिरगावला जाईल अशी माझी ताकद आहे का? जर नांदेड वलांडल्या बरोबर गाडी जर पुलाखाली गेली तर नाही गेली गाडी. पण घरी गेल्या गेल्या ड्रायव्हरनं सांगितलं, महाराज आपलं घर आलंय. महाराज बोलच ना, उचलून खाली घ्यावं लागलं. हे कोणाच्या हातात माहिती तुम्हाला? वरच्याच्या हातात. वरच्याच्या. आणि तो अस्वली सोबत कसं लग्न करीन? कल्पना करा बरं. ज्याच्याकडे काहीच मिळ नाही, त्यांच्या अपेक्षा. एका घरी गेलो, म्हणले महाराज तुम्ही लय फिरतात. मग आमच्या मुलीला एखादा नवरदेव पहा. आणि म्हणलं मी काय पोरं पाहत थोडंच फिरतो. मी कीर्तनाच्या निमित्तानं, भागवताच्या याच्या प्रवचनाच्या व्याख्यानाच्या निमित्तानं फिरतोय. नाही नाही, एखादा मुलगा बघाच. आता आम्हाला म्हणावंच लागतंय. अपेक्षा काय? काय नाही महाराज, थोडीशी नोकरी असावं, 5-4 एकर जमीन असावा, आणि एक आमची अपेक्षा आहे, त्याला माय बाप नसावा. बाई तुम्हाला मिळता जुळता मुलगा आहे. बाई महाराज, देव तुमचं सोन्यावर पिवळं करील. बाई महाराज, महाराज देव करो तुम्हाला विमानात बसून याच्यावर. हिला जावायचा मेळ नाही, मला विमान कसं भेटल त्याच्याने. महाराज कोणता आहे?
त्याची सुद्धा अपेक्षा आहे की मुलीला मायबाप नसावं. बाई आम्ही का उड्या हाणावं का आणि म्हणून त्याच्या मायबापानं फुकून घ्यावं का? तुझी जशी अपेक्षा तशी त्याची असते. मुद्दा इथं आलाय, तुमच्या आमच्या जरी इतक्या अपेक्षा असतील तर देवा सोनीसोबत कसं लग्न केलं? थोडसा काय म्हणते तुला? मला इंग्रजी येत नाही हो, इथंच मेळ हुकला सर, नाही तर मी कलेक्टर झालो असतो. काय करावं, याला सगळं येतं बघा. टर्बल वाढवा, कॉइन वाढवा, हे संच हुशार असते. लय नका चालू याच काय हे मॉनिटरचं वाढवायचं असं हे काय फिरू फिरू खराब झाले ना. करता त्रेता युगात अपेक्षा व्यक्त केली. करता त्रेता युगात जगाच्या मालकाकडे बघितलं, भक्ती किती गोड असेल पहा, लक्षात ठेवा. तिचं प्रेम देवाईशी किती असेल कल्पना करा. असे काही घर पाहिलेत मी ज्यांच्याकडनं सर्वस्व प्राप्त होते तीच उतरवायत माणसं आवडत नाहीत, मायबाप सुद्धा आवडत नाहीत. कल्पना करा, इतकी काही काही पापी माणसं आहेत. तिनं अख्खं जीवन ज्याच्यासाठी जाळले त्याच्याविषयी तिच्या अंतःकरणात किती प्रेम असेल कल्पना करा. काय प्रेम असेल, काय प्रेम असेल, अख्खं जीवन जाळलं त्याच्यासाठी. पण त्रेता युगात आली, इच्छा व्यक्त केली, आणि द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण परमात्मा तेच मागचा अवतार पुढे 16,108 बायका तीच अस्वलीन पुढे जामवंताची कन्या म्हणून जन्माला आली आणि जगाच्या मालकानं विश्वाची मालकीन करून ठेवली. माझे तुकोबाराय म्हणतात, अस्वलीनं इच्छा प्रकट करावी, देव माझा पती व्हावा आणि जगाच्या मालकानं खरोखर तिचा पती होऊन तिला पत्नी करून द्वापार युगात तिची इच्छा पूर्ण करावी. पुरवी आपण माणसं आहेत, आपली का पूर्ण करणार नाही? पण एकच तिथं मुद्दा आहे, अस्वलीनं अस्वलाचा दुर्गुण सोडून दैवी गुण अंतःकरणात घेऊन त्याला पाहिले. मग आपण माणसाच्या अंतःकरणात जर काही जनावराची गुण असतील तर हे सोडून देऊन जर त्याच्याकडे बघितलं तर निश्चित आपली इच्छा पूर्ण करेल. माणसं असली मग काय झालं, बऱ्याच माणसांमध्ये पशुचे गुण असतील, बऱ्याच माणसं आहेत. उष्ट खाचा ज्याला नाद आहे त्याला लांडग म्हणावं, त्याला लांडग, कुत्र म्हणावं, चुकून बोललो. आणि चोरून खाचा ज्याला नाद आहे त्याला लांडग म्हणावं. भोगे कळू येते मागील ते मागचा 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 काय होता त्याच्यात काय अंश आहे त्याच्या त्या भोगावून कळायला ते सून चांगली वागत असताना जर म्हातारी त्रास देत असेल तर समजायचं चुड्यांनीचा अंश तिच्यात आहे जरासा, तिच्यात थोडस काय. सासू सासरे चांगले प्रेम करत असताना जर त्याला त्रास देत असेल तर समजायचं मागच्या जन्मात सायाळी होती. सायाळ कळत का, नुसते काटे असते त्याच्या पक्कात, नुसते त्याच्या शिव पण आधी लागत नाही, एवढंच असते. हे कुणा ओळख होते, कुणा काही
तिला नुसतं काम करावं वाटतं. बँकेत कोटीन भात्राल गाठी, सप्त्याला रुपया देणार नाही, पंढरपूरला नाही, कुठंच नाही. नुसतं काम करायचं, घरात टाकायचं, नुसतं काम करायचं, घरात टाकायचं. नक्की समजायचं मागच्या जन्मात बैल होता. पोरायला खाऊ देणं, कोणाला कपडे नीट घालू देणं, कुठं रुपया खर्चीनं, त्यो बी खाईनं, सुपारी बांधून ठेवते हलकडीला, जेवण झालं की चाटीत होता आणि पुन्हा कपडा बांधून ठेवत होता. हे समजायचं मागच्या जन्मात बैल होता. हे राहिलेले पुन्हा कर्ज फेडायला लागलाय. कर्ज येते ते. आपण जर हे दुर्गुण सोडेल तितक्या श्रद्धेने अपेक्षा केली तर तो आपली पूर्ण करेल. पुन्हा एक उदाहरण सांगतो ऐका पुढे. जगाची मालकीन अशोक वाटिकेत आहे. तिसरं उदाहरण अशोक वाटिकेत जगाची मालकी सीताई साहेब. आता ते अशोक वाटिकेत सीताई साहेब आहेत म्हणजे तिथं आराम आहे का? तिथं तके आहेत का? तिथं उशा आहेत का? तिथं गादी आहे का? गालीच्या आहे का? शाली पांघरायला आहेत का? मखमली कपडे आहेत का? नाही. बसायला ते कंद्याला झाड होतं आणि खाली माती होती. बर भवताल कोण कोण होतं माहित होतं? अशा इतक्या दाताच्या राक्षसने उगं तुम्हाला कळावं म्हणून हात केलाय. तुम्हाला कळावं म्हणून हात केलाय. त्या राक्षसने इतके मी सांगतोय म्हणून ऐकायचं नाही बरं का. हे काय माझ्या घरच्याने दिलं नाही. एखाद्याला पटत नसेल तर त्यानं रामायण लिहिणाराची सोय पाहायची. रामायण काय आमच्या घरच्या भावकीतल्या माणसांनी दिलं नाही. इतक्या विक्राळ राक्षसने होत्या. सीतेच्या सानिध्यातल्या राक्षसनी आधा कदा तोंड विस्कटून झोपली तर तिच्या दातात अडकलेल्या मासाच्या कणात 5-5 मांजरी जगत होत्या. म्हणजे केवढ्या दात असतील पा. कोणी मानायचं खरं माना, न मानायचं नका मानू. पठ्या वाचिले शिव बोलत नाही. आणि त्या राक्षसनी सीतेला भेडसायला काय म्हणायच्या? करतिक नाही रावणासोबत लग्न, मानतिक नाही रावणाला, येतिक नाही रावणाकड, अशा दातन हातन त्या. पण सीतेला एक मैत्रीण भेटली. तिचं नाव होतं त्रिजटा. ती म्हणली सीते हिला नको यायला भेऊ नकोस तू. ती म्हणली बाई इतके दातन नखन कसं नको भेऊ. ते म्हणल्या हे तुला मारणार नाहीत कारण तू या ज्याच्या भाकरी खात्यात का त्याला रावण म्हणते. या ज्याच्या भाकरी खात्यात का तो रावण यायचा मालक आहे आणि त्याला तू जास्त आवडतीस. याच्यातली जरसं मी तुला न खाणलं तर तू आपोआपच हाणणार. तू काय ताण घेऊ नकोस. तू यायला भेऊच नकोस. हा भय दिलो ना. याला म्हणायचा मित्र, याला म्हणायची मैत्री. आपले फक्त अडचणीत खतराला पैसे आहेत का? हे आपले मित्र. आपले मित्र नगदी पैसे असले की आपल्याकडं, उधार असले की आपल्याकडं नगदीनं. हे आपलं ठरलेलाच विषय. आपले मित्र अडचणीत आपल्याला आणि आनंदात साडूला. आपलं तसंच असतं. हे असे नाही. मित्र केला बळी कामा नाही. मित्र चांगला असा. मित्र ठराविक लोकांना चांगले भेटले आणि मैत्रिणी ठराविक लोकांना चांगल्या भेटल्या. सीतेला त्रिजटा नावाची मैत्रीण भेटली. तिला काही दुःखच वाटलं नाही. 6 महिने काही दिवसात आनंद वाटला. पण एके दिवशी काय प्रकार झाला सांगू. रावणानं निरोप पाठीला प्रभू रामचंद्र केले. पूर्वी आळी सांगतोय असं गोड काय नाही. गोड गोड काय फुटत नाही माझ्या आवाजात. काय ताण घेऊ नका. आणि मी 11च्या पुढे म्हणणार नाही तुम्हाला. मला वरून शिजल्यावर जाळला वाटत नाही. भुकर पण जाईल ना ते आहे का नाही. आपले बैल किती चांगले असले तर आपला धुरा आला की आवता आकडा. दुसऱ्याच्या रानात गेला ते आपल्या बांधाला की आकडायचं. मग निरोप पाठीला. सीते राम गेले. काय दुःख वाटलं असेल बाईला कल्पना करा. हो या भारताच्या मातीमध्ये, या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली माझी माऊली मालकावर किती प्रेम करते. आयुष्यभर एखाद्या नालायकानं पिऊन त्या बायकोला मारावा आणि तो गेल्याच्या नंतर तरी तिचे डोळे भरून येतात. ती कपाळाच्या कुंकासाठी रडती. ही माझ्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माऊलींची ताकद आहे. इतक्या प्रेम करतात महाराष्ट्रातल्या मावल्या या भारतातल्या. म्हणून तर ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती म्हणून कुलवान म्हणून तुमची व्याधी येणार नाही सकाळच्या काकड्यामध्ये. तर कल्पना करा जगातला मालक जिला पती भेटलाय आणि तो गेला अशी जर वार्ता कळाली असेल तर सीतेला काय दुःख झालं असेल. कल्पना करा काय दुःख असेल ते.
दुसऱ्या दिवशी सकाळी रावणानं विमान पाठवलं. विमान आताची काही नवलाची गोष्ट नाही. त्या काळात सुद्धा विमान होतं. पुष्पक विमान, कामक विमान, देवदत्त विमान, प्रभदत्त विमान, भाषाश्व विमान, विमानाचे त्या काळात नाव. आता जेट, जम्बो जेट, आमके जेट. एकदा आम्ही गेलो द्वारकेला, अहमदाबादून विमानात बसलो. तुमच्यात पैसे आम्हाला काय द्यायचं ते देवीला भोप्याला गायला. तुम्हीच दिलेले पैसे द्वारकेला गेलो तर येताना हे म्हणलं आपल्याला विमानानं जायचं. मला नको वाटत होतं ते उपडलं किडलं तर कोणा द्यावं लागतं. गाडी खराब झाली आपली कडी लावता येते, दुसरीला हात देऊन जाता येते. विमानाला कुठं थांब म्हणावं हे उगीच केलं म्हणलं. चला हे म्हणलं वरची खालची गाव बघायची. याचं नशीब खराब आम्हाला संध्याकाळी विमान. आणि अहमदाबादून विमानानं उड्डाण केलं. लागलीच त्याने काय यात्रीगण ध्यान दीजिए, हवाई जहाज समुद्र पठारी पर चल रहा है, मौसम बहुत खराब है. अरे गेला रे गिरगावकर. आता माशा तुकडे तुकडे करून खात्यात म्हणलं. आता बाप्पा याला म्हणलं कसं रे, पण आम्हाला कळ सोसूस तर त्यानं लगेच सांगितलं थोडी देर में टर्मिनल नंबर 1 पे हवाई जहाज आहे. ते अर्ध हिंदी अर्ध इंग्रजी मला काही कळत नाही, पण तितकंच लक्षात ठेवलं. हिंदी काही मला बोलता येत नाही. तो जमलं. याला म्हणलं समुद्रात कुठं झाड असते रे म्हणत्या कायला. एकटा प्रेम म्हणायचं आपल्याला कौतुक आहे. रावणानं पाठवलेलं विमान किती पट होतं पहा. मला ना देईच कायचा पुराणीच किती कोणाचं नाही. मग पुरवली आली पहा. ते विमान उभं केलंय. राक्षसनी म्हणलं बस इथे, राम गेला आता बस. रावणाच्या व्यतिरिक्त या सृष्टीवर कोणी श्रीमंत आणि मोठा नाही. बस मुकाट्यानं त्याला पती म्हणून स्वीकार. कशी बसल सीता, पण राक्षसनीने उचलून टाकलं. सीता विमानात बसायच्या अगोदर सीता जितकी रडत होती त्याच्या जास्त पटीने त्रिजटा रडत होती. पण ज्या वेळेला सीता विमानात बसली त्यावेळेला त्रिजटा हसत होती. सीतेला सुद्धा शंका आली. शेवटी रावणाची पुतणी, रावणाच्या भावाची मुलगी, रावणाची पुतणी, त्या अर्थी नक्कीच्या पोटात काळा असावा. आपल्याला तो गोड बोलली आणि आता मी रथात बसल्यावर हसायली कस काय. तर सीतेने एका राक्षसनीला विचारलं, बाई तुम्ही मला उचलून रथात विमानात टाकले ना, मी मनानं बसते पण मला त्रिजटेला बोलू द्या. झाडाच्या आडंगी गेली. त्रिजटेला विचारलं, त्रिजटे मला ह्या विमानात टाकत असताना तू रडत होती ना, आता हसायली कस काय. म्हणजे खरं सांगू का, तो कुंकुशाबित आहे, राम जिवंत आहे. सीतेने विचारलं मग तू अगोदर का नाही सांगितलंस. ती म्हणली अगोदर मला नाही कळालं, तू विमानात बसली तेव्हा कळाले. म्हणजे विमानात बसल्या तुला कसं काय कळाले. हे विमान अशा व्यक्तीने निर्माण केले. या विमानाला जर विधवा स्त्रीचा पाय लागला ते विमान जळून जाते, आणि तू बसल्याच्या नंतर विमान जळालं नाही त्या अर्थी तुझे मालक जिवंत आहे. असं विमान तयार करता येईल का एखाद्या नगद्याला. आणि मग तुम्ही घरच्याचा विट शेजाऱ्याचा भाग नीट म्हणता, करता येईल का असं. मी तर त्या काळात नव्हतो पण पुराण सांगते. आणि पुराण सांगणारी काही गांजा वाढणारी थोडी छोटी गोट्या खेळणारी. एका 4 जण अभंग पाठ करून भला बुका लावणारे. काही गण लाईत असते, नियोजन असा गण लावायचा, असा गण कपाळाला त्याच्या अशी गल पडली, मंदिरात झोपल्यावर पोरं त्याच्यातच गोट्या खेळायच्या. इतका गण लावायचं पण लाईट त्याच्या शिव मंदिरात ते कोण येतच नव्हतं. काय असं असते कधी लोक त्या काळात. चला पुरावा देतोय. कालांतरानं तिला अभय प्राप्त झालं. रावण मृत्यू पावला आणि भगवान प्रभू रामचंद्रासोबत सीता एका विमानात बसल्या. त्या विमानाचं नाव कामक नावाचं विमान. रामायण कधी कधी तुमच्याकडे जास्त रामायण असते, पण ते रामायण अशी गोड वाचली तरच कळत येत बरं का. नाही तर अशी कुते घेतल्यावर रामायण असते. जसं माग कुत्र लागले बोला त्या माग वाघ लागला होय असं सांगत असतं. तो वाचिलेलं कळणं सांगणारे म्हणतो बोला. म्हटलं काय साडू सांगन का तो. सोपं आलं की उडून जावं आता आणि काय या. आणि जर अवघड असलं की आता बोला या. कोण सांगितलंय नाटक करायचं. रामायण किती गोड आहे. राम नाम घर जेवानी तीर्थे येती लोटांगणी सुरवर लागते चरणी
रामायणाविषयी जास्त मला पुळका कशा करताय सांगतो तुम्हाला. घरात कसं वागावे रामायण सांगते. भावानं भावाशी कसं वागावं, जावानं जावाशी कसं वागावं, सासूनं सुनाशी कसं वागावं, सासऱ्याने सुनाशी कसं वागावं, सुनाने सासू सासऱ्याला किती आदर द्यावा हे रामायण सांगते. आणि इंटरनेट जगामध्ये पावला पावलाला शत्रू येत, चौकटीच्या बाहेर पडल्यावर कसं वागावा हे महाभारत सांगते. पण आपण केलं उरफाट, घरात घातलं महाभारत आणि बाहेर काढलं रामायण. अरे बाहेर रामायण काढल्यावर कसा फायदा होईल? त्या काळात एकच रावण होता म्हणून रामाला जिंकता आला. आता पावला पावलाला रावण येतं म्हणून बाहेर रामायण न घरात 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 सगळा विचित्रपणा. काय ताकद सीतेचं प्रेम मालकावर सांगता सांगता संक्रांती उद्या बाईची मालकावर किती श्रद्धा असा. तुम्ही आमच्या पुढे नाही बसल्या तरी चालते, तुम्ही पंढरपूरला नाही गेल्या तरी चालते, तुम्ही भागवत रामायण कीर्तन नाही ऐकलं तरी चालते, पण मालकाला देव माना. देव तुमच्याकडे येईल. सुना असेल तिनं सासू सासऱ्याला देव माना. नवऱ्याला म्हणाली म्हातारं कुठं थुकायलं, कौरक बसायची याची घाण उचली, दोनच तोंडन खिचडीन बोंड, आणि महाराजाला निरस दूध पाजायली झोपीत पडून अंगावर झोपीत. हो, सासू सासऱ्याला त्रास देऊन जर महाराजाला दूध पाजशी तर अंगावर बिताड पडल, कवसायची पण नाही बिताड. अर्थ नाही त्या गोष्टीला. आणि जीनच्या पॅन्टीवाल्याला सांगतो, तुम्ही आम्हाला जे हरी नाही घातला तरी चालेल, आमच्या कीर्तनात नाही बसले तरी चालेल, पण जैन रक्ताचं पाणी करून हाडाचं पाणी करून आपल्यासाठी भाकरीचा घास करून ठेवलाय, त्या मायबापाला मरूस तरी विसरू नका. विटेवरचा मालक तुमच्या घरी भेटायला. ही कर्तव्याची ताकद आहे, पण आपण कर्तव्य विसरायलो. पथ्य ज्याचं विसरतंय का त्याचं सगळं मातीत जाते, त्याचं सगळं मातीत जाते. सर्दी झाली म्हणून डॉक्टरकर गोळ्या घेण्यासाठी एक जण गेला, डॉक्टरनं 500च्या गोळ्या दिल्या. पुन्हा गेला, डॉक्टर साहेब सर्दी राहिली नाही, पुन्हा 1000च्या गोळ्या. पुन्हा गेला, डॉक्टर साहेब सर्दी राहिली नाही, 2000च्या गोळ्या. पुन्हा गेला, डॉक्टर साहेब सर्दी राहिली नाही. डॉक्टर म्हणला माणसाचा डोस संपलाय, वगैरेचा देऊ का? पण डॉक्टरचा कंपाऊंडर हुशार होता. ते म्हणला साहेब एवढ्या गोळ्या दिल्या, तालुकांनी ठेवली इतक्या गोळ्या, याची सर्दी कशी काय राहत नाही? हे गोळ्या खाताना काय खातं विचारा. मग डॉक्टरने विचारलं, का रे तुला एवढ्या गोळ्या दिल्या पण काय खातो? म्हणला मला चिचा खाचा नाद आहे. डॉक्टर म्हणला तर मला खाल्लंच तरी ती सर्दी राहत नाही. अरे ज्यानं सर्दी वाढायली तो खाला तू कशी सर्दी राहील? मग आपण गण परमार्थ करायला पण पथ्य पाळीनं विठाला विठाला पुरविली आली सांगतोय. सहज आठवलं म्हणून तुमची संक्रांत म्हणून सांगतोय. ज्या वेळेला मारुती रायानं भगवान प्रभू रामचंद्राची अंगठी कुठे टाकली होती, अंगठी, अंगठीला बघितल्याच्या नंतर तेचा आचळू सरसावला. आचळू म्हणजे पदर. अंगठीत मालकाला बघितलंय गो, अंगठीत अंगठीत मालकाचा स्पर्श झालेल्या वस्तूला बघितल्याबरोबर सीतेनं पदर घ्यावा, पदर होताच पण पुढे सरकीला. तिनं अंगठीत मालकाला बघितलं. आपण जित्याला जिथं पाहिलं तर काय हरकत काय हरकत काय? तुम्हाला म्हणी शपथ आहे, मरणगीर गावकर पाहच्याला देव मानायचं मालक असते. याच्या पलीकडचा दुसरा परमार्थ नाही. एका बाईच्या देव पाया पडला, देव पाया पडला त्या बाईच्या, पण ती बाई इतकी अधिकारी ती देवाच्या नाहीच पाया पडली, पायाच नाही पडली. 9 वेळेस देव पाया पडला. जिबेल किडे पडते मी खोटं सांगत असेल. 9 वेळेस. विषयांतर होते माझं, पण संक्रांतीमुळे 5 मिनिटं पुढे सरकायला. 9 वेळेस जगाचा मालक पाया पडला. आपले मालक या बाईच्या पाया पडले म्हणून 7 वेळेला लक्ष्मी पाया पडली. तिचं नाव सीता. आणि आश्रमातून निघले आई साहेबांनी विचारलं, मालक एवढी काय गरज होती तुम्हाला? तुम्ही 9 बाऱ्या पाया पडलात म्हणून मला 7 बाऱ्या पाया पडला वाटलं. मला ती अशी नुसती पण पाहा वाटण. देव म्हणले तुला काऊन उलट्या व्हाल्या? नाही म्हणले, पण ती तुमच्या पाया नाही पडली. भगवान म्हणले ती पाया नाही पडू दे, पण आपल्याला पाया पडू दिले हे मोठे पण समज. आई साहेब म्हणले तुमच्यापेक्षा मोठी आहे का? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावली आपल्यावर तिची सत्ता आहे. मग तिला काय परमार्थ केलाय? ती काहीच नाही केलं. ती फक्त मालकाच्या 3 टाइम पाया पडत होती. तिचं नाव लोपामुद्रा. देव तिच्या पाया पडत होता. देव इतकी ताकद आहे तुमच्यात, इतकी ताकद.
ज्या बाईच्या कपाळावर कुंकू आहे तिने मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार नाही धरला तरी चलतो. आंब्याच्या फांद्या, जांभळीच्या फांद्या, शांबाला नावाची कन्या होती. भद्रश्रवा नावाचा राजा होता. आटपाट नावाचं नगर होतं. कोणाच कॉम्प्युटर मध्ये गाव नव्हतं. आणि काय त्याचं सगळं स्वराज्य गेलं बर का. पण काय मिठाची कळशी भरून आणली आणि एक एक खडा मिठाच्या सैन्याच्या हातात द्याला. काय त्या सैन्याला ताकद आली. फळापूरचं सैन्य मारलं आणि पुन्हा राजाचं राज्य वापस आलं. अशा मिठानं जर ताकदी आल्या असत्या तर भारतातल्या फौजीला सीमेवर मिठाचे पोते पाठले असते. मीठ खान पुढच्याला हाना, मीठ खान पुढच्याला हाना. काहीच करू नका तुम्ही. पुस्तक घरातल्या ही जी बारकी संस्कृती यायला सांभाळा. हे संस्कृतीचे ढोस द्या. यायला जर तुम्ही संस्कृतीचे ढोस दिले तर हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य तुमच्या अंतःकरणात आहे. मोठी ताकद आहे तुमच्या. असो त्या कामक नावाच्या विमानात भगवान प्रभू रामचंद्र सीता बसले. वाट लावायला एकटी त्रिजटा होती. पुरवली आली सांगते एकटी त्रिजटा वाट लावली. आणि त्या त्रिजटीच्या अंतःकरणात एक भाव निर्माण झाला. वडिलाला बाजूला घेतलं. विभीषणाला सांगितलं बाबा काय माझ्या अंतःकरणात गोड आज आनंद आहे. आज जगाच्या मालकाला आणि जगाच्या मालकिनीला एकरूप झाल्याच्या नंतर वाट लावत असताना मी एकटी स्त्री इथे. एकटी स्त्री, एकटी एकटी. विभीषणानं सांगितलं नेमकं तुला काय म्हणायचं. काय नाही म्हणले एकदा मला आई साहेबाला बोलायचंय. तर विभीषणानं सांगितलं त्रिजटे 14 वर्षापासून घर सोडे. घरातल्या लोकांना त्याला भेटा वाटत असेल. यांना घरच्या लोकांना भेटा वाटत असेल. अगं हे वनात आल्याच्या नंतर त्या बाईचा सासरा वारलाय. वनात आल्याच्या नंतर बाईच्या मालकाचे वडील वारले. त्याला काही आईला भेटण्याची इच्छा असेल ना तरी जे ते 6 महिन्यापासून तू सीतेला बोलतीस. आता नकोस बोलू. त्या दोघांची कुचकुच भगवंतानं ऐकली. देवाने विचारलं विभीषण इकडे या. काय म्हणते त्रिजटा. काही नाही प्रभू पोट्टीला कळत नाही. आई साहेबाला बोलायचं म्हणते. मग काय म्हणले तुम्ही. नाही आता या प्रभू तुम्ही बऱ्याच दिवसापासून घरची वाट पाहत असते. नाही भगवान प्रभू रामचंद्रांनी सांगितलं सीते त्रिजटेला बोलण्याची इच्छा आहे. जाय तू खाली. आई साहेबांनी खाली उडी टाकली. पुरविली आली सांगतोय. पुरविली आली. इच्छा पूर्ण करतो जगाचा मालक. सीता आणि त्रिजटा बाजूला गेल्या आणि त्रिजटेने एक वाक्य विचारलं. आई साहेब आज तुम्हाला वाट लावत असताना मी एकटी इथं हजर आहे. मला किती आनंद असेल. आई साहेब म्हणलं हो ना सीते त्रिजटे तुला खरंच आनंद आहे. जगाच्या मालकाला आणि जगाच्या मालकीनीला तू एकटी वाट लावतेस. प्रसन्नपणामध्ये तुम्हाला एवढं दुःख होतं सीता आई साहेब. जगाच्या मालकाला सुद्धा दुःख होतं. रावण मेल्याच्या नंतर तुम्ही एकरूप झालात आणि आनंदानं प्रपंच करण्यासाठी आता अयोध्येत जातात आणि तुम्हाला वाट लावत असताना मी आहे. सीतेने विचारलं 3 बारे हेच म्हणते. नेमकं तुला पुढं काय म्हणायचं. काय नाही असा आनंद मला पुन्हा एकदा भेटेल का. असा आनंद मला पुन्हा एकदा मिळेल का. तर आनंदाच्या भरात बोलणाऱ्या सीतेने एक डोळा मोठ्याला केला. बाई डोकं खराब झालं का तू. असा वाट लावण्याचा तुम्हाला आनंद भेटावा म्हणजे पुन्हा मला वनवास यावा आणि पुन्हा मी वनवासात येऊन रावणानं उचलून न्यावा आणि पुन्हा मी 6 महिने इथं बसावा आणि पुन्हा तू भेटावा आणि आम्हाला वाट लावा. असं असतं का. मा जोडून बसू तो वाक्य. सीता तन करीत विमानात बसला. भगवंताने विचारलं नेमकं काय झालं. बाई पागल झाली. मैत्रीण म्हणून जवळ घेतली. जाता जाता तिनं टचका मारला. ती म्हणली पुढे मला असा आनंद भेटावा. ते म्हणले कसा. असा वाट लावण्याचा. भगवान म्हणले त्याच्यात काय अवघड आहे. आणि मग तुम्ही तसंच बोलतात काय. आणि तिला आपल्या दोघांना वाट लावायचा आनंद भेटावा म्हणजे मी पुन्हा हरपाव का. भगवान म्हणले अगं आपण जगाची मालक. तिचं समाधान करण्याची ताकद आपल्यात असावी. हरपावची काय गरज आहे. आई साहेब उतरूच देईन प्रभूला. तुमचं लय एवढं काम आहे म्हणजे तुम्हाला कळत नाही. आणि बायका केवढ्या मालक असलात म्हणतात कळत नाही. तुम्ही मोठा असू द्या ना. त्याच्या एकूण 9-10 चांदण्या असू द्या. त्या चांदण्या त्याला नसते. हो होते मोठा त्याला जिल्हा घेतो. पण बायको म्हणते परत बाप्पाला इतकंसं कळत नाही मा. हो ना उद्या सक्रात येईन. त्याला म्हणलं होतं येताना वांगे घेऊन या. त्याला बिलकुल कळत नाही म्हणजे बांगानापेक्षा काय करतो. अशा सहज म्हणते. सहज अशी जी दिवशी आमच्या घरची पोरायची मागणी म्हणजे खरंच तुम्हाला कळत नाही. मला एकट्याला म्हणली असती तर काय नव्हतं पण याच्यात एकटा म्हणली. हो ना याच्यात एकटा म्हणली. आणि मला ते कसं मळमळ झालं. अरे बापरे सुधरच मध्ये दिसपासून काय करावं. पण कधी कधी पुरुषांच्या नादी लागता येत नसते. हो ना. हो लय मोठा दांड पुरुषांना फुटतो बरं का.
कॅनल किती मोठा असतो पण मधात काळी कचरा अडकल्यावर पटतो का नाही त्याच्यामुळे लय पुरुषांच्या नाती मी बायकोला पुरुषन म्हणत अशा पैसे नाही